बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीला। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आरपीआयची आज पहिली जाहीर सभा होते। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात संध्याकाळी 6 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आले। सभेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अर्थातच रामदास आठवले देखील उपस्थित असतील। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडले जात आहेत। मीनाक्षी, आज महायुतीची ही जाहीर सभा होते। ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आता महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे किंवा एकनाथ शिंदे, नेमकं ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर देत आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। मीनाक्षी, निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कालच याच ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती काल मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची संयुक्त ही सभा जी आहे ती पार पडली। आणि यानंतर आज आपण पाहतोय की महायुतीचीच म्हणजे भाजप, शिंदेंची शिवसेना यांची ही संपूर्णतः जाहीर सभा याच ठिकाणी पार पडणार आहे। त्याचीच तयारी जी आहे ती आपण पाहतोय की ऐतिहासिक अशा वास्तूवरती ही सभा पार पडत आहे। मात्र दोन्ही सभेचं जर आपण नियोजन पाहिलं तर कालच्या वेळीच आपण पाहिलं होतं की कालच्या सभेचं जे नियोजन करण्यात आलं होतं त्यावेळी काही कमी खुर्च्या पाहायला मिळाल्या होत्या, पण ऐन वेळेस ज्या आहेत त्या खुर्च्या वाढवण्यात आल्या होत्या। पण भाजप आणि आता शिंदेंच्या या जाहीर सभेसाठी आपण पाहतोय आधीच जास्तीत जास्त खुर्च्या ज्या आहेत म्हणजे आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण शिवाजी पार्क मैदानावरती आपण पाहतोय की दूर दूरपर्यंत या खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। सोबतच आपण पाहतोय की मोठमोठे कटआउट्स जे आहेत ते प्रमुख नेत्यांचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। महायुतीमधना भाजपचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांचे मोठे कटआउट्स पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय एकनाथ शिंदेंचा कटआउट आहे, तर आनंद दिघेंचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी कटआउट पाहायला मिळतोय। त्यामुळे संपूर्ण हे मैदान जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांच्या या तयारीचं संपूर्ण स्वरूप पाहायला मिळतंय। यातच आपण पाहतोय की रामदास आठवले यांच्या रिपाईची देखील त्यांना साथ आहे। त्यामुळे एकंदरीतच आजची सभा बघण्यासारखी असणार आहे, कारण काल आपण पाहिलं ठाकरे बंधूंनी एकूणच मुंबईची काय परिस्थिती आहे आणि काय परिस्थिती केली आहे या सगळ्याचाच आढावा घेत एकूणच काही पीपीटी जे आहेत, प्रेझेंटेशन्स जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत। अदानीला कशा पद्धतीत मुंबईमध्ये हळूहळू जागा दिली, अदानीचं कसं बिझनेस वाढवण्यात आलं आणि त्याला कोणाची साथ होती याचा संपूर्णतः उल्लेख करत संपूर्णतः प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरेंनी उल्लेख केला होता आणि कशा पद्धतीत मराठी माणसांना त्यांनी साथ घातली या सगळ्याच टीका आणि एकूणच जी आश्वासनं करण्यात आली कालच्या सभेतून यालाच प्रत्युत्तर देत आज महायुतीचे नेतेच म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील हे भाषण करताना पाहायला मिळतील। त्यामुळे एकूणच आजच्या सभेतून ते काय नेमकं संबोधित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की आजची सभा ही मुंबईत होत असली तरी मात्र मुंबईकरांना नेमकी आता काय भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं आश्वासनं करण्यात येत आहेत, कारण कालच जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाला। जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने आज देखील आजच्या सभेमध्ये आणखीन काही वेगळा उल्लेख केला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पण मात्र मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी आता मात्र ठाकरेंच्या सेनेने ज्या पद्धतीत साथ घातलेली आहे तशीच आज आपण पाहतोय की शिंदेंच्या शिवसेनेकडनं किंवा मग भाजपकडनं नेमकी काय आज महायुतीकडून खरं तर ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।